हात धुवून पाठी मागं लागलेलं साडेसातीला राजीनामा तिथवाला जाण्यासाठी आम्ही निघालो शनी शिंगणापूरला. तर नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक राऊत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. गाडीला सेल मारून थोडंसं काय पुढे आलं तिथं आपला भाऊ भेटला. भाऊचं पण काम चालू होतं. भाऊला राम राम घालून मग डायरेक्ट निघालो पुढच्या दिशेने आणि डायरेक्ट रावरीमध्ये येऊन थांबलं मिसळ खायला. आता रावरीत मिसळ खायचा पॉईंट म्हणजे फक्त आणि फक्त तुतारी मिसळ, दुसरा काहीच नाही. कारण की इथली क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. मग मी पण जास्त टाइमपास न करता मस्त पैकी मिसळची ऑर्डर दिली आणि फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये मिसळ आली. मग कुठल्याच गोष्टीचा विचार न करता मस्त पैकी मिसळ खायला सुरुवात केली. मिसळची क्वालिटी खरंच एक नंबर होती. मस्त पैकी सगळी मिसळ संपवली आणि भाऊला राम राम घालून निघालो डायरेक्ट शनी शिंगणापूरच्या दिशेने. तिथून गाडीला गेअर टाकून थोडंसं काय पुढे आलं तर डायरेक्ट ट्रॉफिक लागली. म्हणलं आता काय करावं हो. मग तिथं एका लोकल दुकानामध्ये 5 रुपयाचा मास 10 रुपयाला विकत घेतला आणि डायरेक्ट मामाचं दर्शन झालं. म्हणलं आता नाही नाद राहिला. गाडी सगळ्यात पर्यंत नजर काढायला घ्या. मग तिथून गाडीला गेरून येऊन पोहोचलं डायरेक्ट सोनई मधल्या शनी शिंगणापूरच्या कामने जवळ. मग जास्त गडबड गोंधळ न करता डायरेक्ट कामने मधून आतमध्ये शिरलो. डायरेक्ट दर्शन घेण्याच्या मार्गाकडे निघालो आणि थोडाफार पायाचा वापर केल्यामुळे ना डायरेक्ट आम्हाला मोठी अशी स्क्रीन दिसली जिथे शनी शिंगणापूरच्या शनी देवाचं एकदम मस्त पैकी लाईव्ह दर्शन होत होतं. मग तिथंच मस्त पैकी पाय वगैरे धुवून घेतले आणि डायरेक्ट मूर्तीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज शनिवार असल्यामुळे भरपूर अशा भाविक भक्तांनी गर्दी केली होती आणि आम्ही पण त्या गर्दीचे भागीदार झालो होतो. मग गर्दीत भरपूर अशी धक्काबुक्की केल्याच्या नंतर मस्त पैकी दर्शन झालं होतं. आणि तुमच्या पैकी भरपूर जण आजपर्यंत शनी शिंगणापूरला दर्शनासाठी आलेले नाहीये, खास त्यांनी आज दर्शन करून घ्या. मग भरपूर वेळ देवाच्या दरबारात बसल्याच्या नंतर आलो डायरेक्ट बर्फी काउंटरला बर्फी घेण्यासाठी. आणि तिथं साईडला आहे ना महाप्रसाद चालू होता आणि दर्शनावर इथं महाप्रसाद असतो, त्यामुळे आपण महाप्रसादाचा लाभ घेतला आणि डायरेक्ट घराकडे कलटी आणली. तर धन्यवाद मित्रांनो. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलोचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.